मित्रांनो, शेअर मार्केट अभ्यासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. चला तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. त्या टॉपिककडे वळूया. तर आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. तर खूप लोकांचा एक प्रश्न होता, की शेअर मार्केटमध्ये ज्या बातम्या येतात, त्या कुठून येतात? आणि ऑफिशियल बातम्या कुठून येतात? त्या कुठे दिसतात? तर ह्याच विषयावर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. Googleवर आपण पाहिलं तर रिपोर्टद्वारे खूप बातम्या येत असतात. तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या व्हिडिओत आपण 3 टॉपिक कव्हर करणार आहोत. पहिला मुद्दा हा आहे की वैयक्तिक बातम्या कुठे पाहायच्या? नंतर दुसरा आहे सेक्टर वाईज बातम्या आणि तिसरा मुद्दा हा आहे की सरकारी बातम्या कुठे पाहायच्या? चला व्हिडिओला सुरुवात करूया. इंडिव्हिज्युअली वैयक्तिकरित्या जर आपण पाहिलं की ऑफिशियल बातम्या कुठून येतात, तर त्या 3 जागा आहेत. त्या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक बातम्या पाहायला मिळतात. पहिला मुद्दा, जर पहिलं ठिकाण आहे, जर आपल्याला बातम्या पाहायच्या असतील, तर कंपनीची ऑफिशियल वेबसाईट. त्यानंतर NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि तिसरी जागा आहे BSE, जिथे आपल्याला ऑफिशियल बातम्या पाहायला मिळतात. BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर ह्या 3च जागा आहेत, 3च वेबसाईट आहेत, जिथे आपल्याला ऑफिशियल बातम्या पाहायला मिळतात. कायद्यानुसार एखादी मोठी बातमी असेल, तर त्या कंपनीच्या शेअर होल्डरना ती बातमी कळणं अत्यंत गरजेचं आहे. हा एक नियम आहे. कंपनीमध्ये जर अशी एखादी बातमी असेल, तर स्वतःच्या वेबसाईटवर टाकायची आहे. त्याचबरोबर NSE आणि BSE ह्यांना सुद्धा ती कळवायची असते. तर अशा प्रकारे मित्रांनो, जी पण ऑफिशियल बातमी आहे ती त्या कंपनीच्या वेबसाईटवर आणि ती कंपनी जर NSE आणि BSE एक्सचेंजवर लिस्टेड असेल, तर दोन्ही एक्सचेंजवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल. दुसरा मुद्दा आहे की शेअर बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर्स पाहायला मिळतात. जसं की एक सेक्टर आहे फायनान्स सेक्टर. जर फायनान्स सेक्टर बाबतीत तुम्हाला बातमी पाहिजे असेल, तर तुम्हाला RBIवर फोकस ठेवावे लागेल. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBI कडूनच महत्त्वाच्या मोठ्या-मोठ्या बातम्या आपल्याला मिळतात. तर RBI जेव्हा प्रेस कॉन्फरन्स करते, तेव्हा सर्व लोक अलर्ट असतात, की फायनान्स सेक्टरवर किती फोकस करायचा आहे. जर तुम्ही फायनान्स सेक्टरमधील शेअर्सवर गुंतवणूक करायची इच्छा ठेवत असाल किंवा त्याविषयी अभ्यास करायची इच्छा ठेवत असाल, तर तुम्हाला RBIच्या प्रेस कॉन्फरन्सवर लक्ष ठेवावं लागेल आणि तुम्ही त्या हिशोबानेच अलर्ट राहू शकता. ह्यानंतर बोलूया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या सेक्टरविषयी. यालाच आपण IT असं सुद्धा बोलतो. IT विषयी जर आपल्याला पाहायचं असेल, तर अमेरिकेच्या शेअर मार्केटवर आपल्याला फोकस ठेवायचा आहे. IT मध्ये जेवढ्या कंपन्या आहेत, त्या बहुतेक अमेरिकन शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहेत आणि 50% रेव्हेन्यू अमेरिकेतूनच होतो. आता काही लोकं अगदी लहान मुलासारखे असतात. त्यांना असं वाटतं, की कोणीतरी फोन करेल किंवा WhatsApp करेल आणि एखाद्या शेअरविषयी माहिती मिळेल, की तो शेअर आता वर जाणार आहे किंवा खाली जाणार आहे आणि त्यानंतर आपण पोझिशन बनवूया. तर असं काही नसतं मित्रांनो. ह्या सर्व अपेक्षेतून बाहेर पडा, असं काही नसतं. एवढं सोपं असतं तर खूप श्रीमंत लोकांनी शेअर मार्केटमध्ये अशा प्रकारेच पैसा कमावला असता. त्यांनी कशाला बिझनेस केला असता. तर अशी कोणती सिक्रेट वेबसाईट नाही की जी तुम्हाला आधीच सांगेल की एखादा शेअर वर जाणार आहे की खाली जाणार आहे. म्हणून पुन्हा सांगतो की अशा अपेक्षेतून बाहेर पडा. तुम्हाला स्वतःलाच अभ्यास करावा लागेल, स्टडी करावा लागेल. तेव्हाच तुम्हाला शेअर मार्केटचा अंदाज येईल की एखादा शेअर पडणार आहे की वर जाणार आहे. तर अनुभव तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही त्याच्यावर अभ्यास कराल, स्टडी कराल. त्यानंतर बोलूया ऑटो सेक्टरविषयी. जर तुम्ही ऑटो सेक्टरमधील कंपनीत गुंतवणूक करत असाल आणि किंवा गुंतवणूक करायची इच्छा ठेवत असाल, तर तुमचं लक्ष असायला पाहिजे फाडावर. फाडा म्हणजे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया. इथून जो डेटा बाहेर येतो, बराच वेळा तो ऑटो सेक्टरवर प्रभाव टाकतो. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ऑटो कंपनीला
त्यांच्या सेल्सचे आकडे दाखवावे लागतात, की मागच्या महिन्यात त्यांचा सेल किती झाला आणि ह्या सर्व गोष्टी फॉडामधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता कोणता महिना चालला आहे? तर जानेवारी 2025. तर जानेवारीमध्ये जो पण काही सेल्स होईल, त्याचे सर्व आकडे फेब्रुवारीच्या 1 तारखेला कंपनीला द्यावे लागतील, जो काही रिपोर्ट असेल तो. जर तुम्हाला इन्शुरन्स सेक्टर आवडत असेल, तर तुम्हाला IRDAI म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ह्या वेबसाईटवर लक्ष ठेवावं लागेल. ह्याच्यावर तुमचं फोकस असला पाहिजे. त्यानंतर जर तुम्हाला फार्मा सेक्टरमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्हाला FDA म्हणजेच फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन वर लक्ष ठेवावं लागेल. कारण जेवढ्या पण फार्मा कंपन्या आहेत, त्यांना FDA कडूनच अप्रूव्हल घ्यावं लागतं. म्हणून तुम्हाला सुद्धा FDA वर जेव्हा त्यांची प्रेस कॉन्फरन्स वगैरे असेल, त्यांच्या बोलण्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. त्यानंतर ऑइल गॅस सेक्टरविषयी बोलायला गेलं तर क्रूड ऑइलवर फोकस ठेवावा लागेल. कारण ह्यांच्या संबंधितच ह्या सेक्टरवर शेअर्सवर परिणाम होत असतो. त्याचबरोबर ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज यावर सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. शॉर्टकटमध्ये ओपेक सुद्धा म्हणतात. यामध्ये 12 मेंबर असतात. हे मेंबर डिमांड आणि सप्लाय पाहून ऑइलच्या किमतीवर नियंत्रण ठेवतात. म्हणून आपल्याला ऑइल आणि गॅस संबंधी सेक्टरवर अभ्यास करण्यासाठी ओपेकवर फोकस ठेवला पाहिजे. केमिकल सेक्टर, मेटल सेक्टर आणि स्टील सेक्टर ह्याविषयी जर बोलायचं असलं तर आपल्याला चीनवर लक्ष द्यायला पाहिजे. चीनवर फोकस ठेवला पाहिजे. कारण चायनाकडूनच खूप मोठमोठ्या बातम्या येत असतात ह्या सेक्टर संबंधित. मेटल सेक्टर, स्टील सेक्टरमध्ये चायना 50% मार्केट शेअर घेऊन बसला आहे. त्यानंतर टेलिकॉम सेक्टरमध्ये तुमचा जर इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर त्यामध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAI वर लक्ष ठेवावं लागेल. तुम्हाला तर बातम्या कानावर येतच असतील, की जिओने ह्या महिन्यात किंवा ह्या वर्षी एवढे कस्टमर ॲड केले किंवा वोडाफोन आयडियाने एवढे कस्टमर ॲड केले किंवा गमावले. तर आपल्याला हा सर्व ऑफिशियल डेटा ट्रायकडूनच मिळतो म्हणूनच. आता वळूया तिसऱ्या मुद्द्यावर. पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. तिसरा पॉइंट कुणाच्या संबंधित आहे? तर तो आहे इंडियन गव्हर्नमेंट म्हणजेच भारत सरकार. PSU कंपन्या असतात त्यासंबंधी आपल्याला कसं माहिती पडेल? तर मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कौन्सिल ऑफ मिनिस्टर आपण बोलू शकतो. कॅबिनेट मिनिस्टर्स सुद्धा आपण त्यांना बोलू शकतो. प्रत्येक सेक्टरसाठी आपल्याला एक मिनिस्ट्री पाहायला मिळते. जर तुम्ही एखादा सेक्टरमध्ये गुंतवणूक करू इच्छितात, तर जर ती सरकारी असेल किंवा प्रायव्हेट असेल, तर तेथे असणारी मिनिस्ट्री आपल्याला फॉलो करून ठेवायची आहे. जसे की आता इथे आपण एक बघूया, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. तर श्री नितीन गडकरी जे आहेत, त्यांना आपल्याला फॉलो करायचं आहे. रिन्युएबल एनर्जी संबंधी तुम्हाला जर माहिती हवी असेल, तर तुम्हाला श्री प्रल्हाद जोशी यांना फॉलो करावं लागेल. ते काय बोलतात, त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सवर लक्ष ठेवावं लागेल. अशा प्रकारे बरेच मिनिस्टर्स आहेत, त्यांच्यावर आपण लक्ष ठेवू शकतो, त्यांना फॉलो करू शकतो. त्यांचे सर्व प्रेस कॉन्फरन्स, इंटरव्ह्यूज, त्यांची पॉलिसी ह्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला शेअर मार्केटचा अभ्यास करावा लागतो. तेव्हाच आपल्याला माहीत पडतं की बातम्या कुठून येत आहेत. शेअर मार्केटमध्ये शॉर्टकट नसतो मित्रांनो. खूप अभ्यास, मेहनत करूनच गुंतवणूक करावी लागते. अशा अभ्यासाची सवय करावी लागेल, सवय ठेवावी लागेल. तरच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये यश मिळू शकते. तुम्हाला मार्केटमध्ये टिकून राहावं लागेल, मार्केटचा अभ्यास करत राहावं लागेल. तेव्हा तुम्हाला मार्केटचा अंदाज येत राहील. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा
आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद.